हॅलो सगळ्यांना. आपण स्टार्ट करणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर पासून. ठीक आहे. यामध्ये आपण ऍक्च्युली हा जो कोर्स असणार आहे तो IIT जामसाठी असणार आहे. ठीक आहे. इनऑर्गॅनिकचा पार्ट पहिले संपवतो आपण. ठीक आहे. आणि स्टार्ट करत आहोत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲटॉमिक स्ट्रक्चर पासून. ठीक आहे. ऍक्च्युली क्वांटमचे काही थोडे आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे, मग पिरियॉडिसिटी स्टार्ट करायची. त्यासाठी आपण थोडंफार इनऑर्गॅनिकच्या इनऑर्गॅनिकसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय समजून घेतो, आपण समजून घेतो ऍटम बद्दल. आता जेव्हा आपण ऍटम बद्दल डिस्कस करतो, ठीक आहे, ऍटम कसं असतं. ऍटम तर आपल्याला माहिती आहे सेंटरमध्ये असते पॉझिटिव्ह न्यूक्लियस आणि त्याच्या अराउंड काय असं शेल असतात आणि त्या शेलमध्ये काय असते, इलेक्ट्रॉन असतात प्रेझेंट. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. आता हे जे न्यूक्लियस आहे, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनचा चार्ज असते पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन काय असते, न्यूट्रल असते. ठीक आहे. न्यूट्रॉन न्यूट्रल आहे. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो कसा असतो, तो रिव्हॉल्व करतो अराउंड द न्यूक्लियस आणि याचा चार्ज काय, निगेटिव्ह आहे. बरोबर. हा जो पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन आहे यांच्यामध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, अट्रॅक्टिव्ह फोर्स असते. ठीक आहे. सो हे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे ॲटमचं. ठीक आहे. जर आपल्याला आणखी बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे माहिती आहे की ॲटम जो असते, ठीक आहे, जर त्याचा आपल्याला ॲटॉमिक नंबर काढायचा असेल, ठीक आहे, आपल्याला हा कन्सेप्ट माहिती आहे की ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू असते आपला नंबर ऑफ प्रोटॉन विच इज ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एखादा सपोज इलिमेंट दिला असेल, सपोज आपल्याकडे नायट्रोजन आहे. ठीक आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असते, 7 असते. तर त्याच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असतील, 7, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती आहे, 7 आहे. ठीक आहे. सपोज ॲटॉमिक मास नंबरचा कन्सेप्ट जर असेल, ठीक आहे, ॲटॉमिक मास म्हणजे काय असते, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन ची ऍडिशन. जितके न्यूट्रॉन असतील तितके प्रोटॉन. आणि सपोज जर आपल्याला काढायचं असेल न्यूट्रॉनचा मास, ठीक आहे, न्यूट्रॉन किती आहे हे आपल्याला काढायचं असेल, ठीक आहे, आपण म्हटलं की न्यूट्रॉन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण न्यूट्रॉन इज इक्वल टू काय म्हणू, ॲटॉमिक मास मायनस काय होऊन जाईल, मायनस पी. ठीक आहे. बरोबर. हे असेल आपला आन्सर. आता न्यूट्रॉन काढलं आपण, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, हे सगळे बेसिक कन्सेप्ट वाटत आहेत. ठीक आहे. पण हे आता लेसन स्टार्ट करायचं आहे, हे थोडे बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायला लागेल. सपोज आपण एक्झाम्पल घेतला नायट्रोजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे 14. याचा तर नंबर ऑफ प्रोटॉन आपल्याला कळलं किती आहे, 7. इलेक्ट्रॉन आहेत 7. न्यूट्रॉन जर आपल्याला काढायचे असतील, ठीक आहे, न्यूट्रॉन किती होतील, ॲटॉमिक मास आहे 14 मायनस प्रोटॉन आहे 7 विच इज इक्वल टू 7. सपोज आपण याचा आयसोटोप घेतला, ठीक आहे, आपण याचा आयसोटोप घेतला, ठीक आहे, याचा आयसोटोप कोणता असणार आहे, नायट्रोजन 15 याचा आयसोटोप घेतला. ठीक आहे. हा 7 आहे. काय झालं, प्रोटॉन किती आहे, 7 आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत, 7 आहे. न्यूट्रॉन किती असतं, तर न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय, की जितका त्याचा मास असेल, मास किती दिला आपल्याला, 15 दिलाय, मायनस नंबर ऑफ प्रोटॉन 7 दिले. बरोबर. ते किती आन्सर येऊन जाईल, 8 येऊन जाईल. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन किती झाले याच्यात, 8 झाले. ठीक आहे. सो हा थोडाफार कन्सेप्ट आहे, नक्कीच बेसिक आहे, खूप जणांना माहिती असेल, पण लेसन स्टार्ट करायला हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, नेक्स्ट मध्ये आपण डिस्कस करतो. आपल्याला हे माहिती आहे की ऍटम जो असते आपला, ठीक आहे, ऍटम मध्ये काय असते, खूप सारे शेल असतात. बरोबर. त्या शेल मध्ये काय असते, त्या शेल मध्ये सबशेल असते. बरोबर. आणि सबशेल मध्ये काय असतात, ऑर्बिटल असते. ठीक आहे. सबशेल मध्ये असते आपले ऑर्बिटल आणि त्या ऑर्बिटल मध्ये असतात आपले इलेक्ट्रॉन. बरोबर. सो बेसिकली आता आपण डिस्कस करणार आहोत 4 क्वांटम नंबर जे आपल्याला इलेक्ट्रॉनची पूर्ण इन्फॉर्मेशन देतील. ते कुठे आहे, त्यांचं ओरिएंटेशन काय आहे, सगळं सगळं इन्फॉर्मेशन. सो आपण काय डिस्कस करतो, 4 क्वांटम नंबर जे आपल्याला काय करतील, इलेक्ट्रॉनची इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे. आपण डिस्कस करत आहोत 4 क्वांटम नंबर जे आपल्याला इलेक्ट्रॉनची काय देतील, इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे. सो पहिला कोणता असते क्वांटम नंबर, फर्स्ट जो क्वांटम नंबर आहे आपला तो आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. सेकंड जो आहे तो कोणता आहे आपला, अझिमुथल क्वांटम नंबर. क्वांटम नंबर. ठीक आहे. थर्ड जो आहे आपला तो काय, तो आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ठीक आहे. आणि फोर्थ जो आहे तो आहे आपला स्पिन क्वांटम नंबर. ठीक आहे. क्वांटम नंबर हे पूर्ण फुल जस्ट अंडरस्टँड आहे म्हणून फुल लिहिलं नाहीये. ठीक आहे. क्वांटम नंबर वगैरे. सो आपण सगळ्यात पहिले डिस्कस करणार आहोत आपला फर्स्ट कोणता, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण डिस्कस करू. फर्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर.
प्रिन्सिपल क्वांटम नंबर जे असते ते आपल्याला काय सांगते, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला इन्फॉर्मेशन देते शेल बद्दल. ठीक आहे, कशाबद्दल, शेलची इन्फॉर्मेशन देते. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे शेल्स असतात खूप सारे, n=1, n=2, n=3. हे तर बेसिक माहिती आहे आपल्याला, के शेल, एल शेल, एम शेल. बरोबर, आपल्याला ही इन्फॉर्मेशन देते नंबर ऑफ शेल बद्दल. आणखी कशाची इन्फॉर्मेशन देते, ठीक आहे. सो एक पॉईंट तर महत्वाचा राहिलाच. तो पॉईंट असा आहे की आपले एक महत्वाचा पॉईंट, स्टार पॉईंट आहे तो. ठीक आहे, की एन कॅन नेव्हर बी झिरो. एन हा कधीच झिरो राहणार नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता शेल बद्दल इन्फॉर्मेशन झाली. फर्स्ट पॉईंट झाला आपला की शेलची इन्फॉर्मेशन देतो. सेकंड पॉईंट काय, सेकंड पॉईंट असा आहे की आपल्याला हा एनर्जी, त्या शेलची एनर्जी सुद्धा सांगतो. ठीक आहे, एनर्जी ऑफ अ शेल, एनर्जी ऑफ शेल. ठीक आहे, शेलची एनर्जी सांगते. त्यासाठी फॉर्म्युला असतो, आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला असा आहे, En=-13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा आहे फॉर्म्युला. ठीक आहे, हा झाला आपला फॉर्म्युला. ठीक आहे, खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे, हा फॉर्म्युला जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपला. ठीक आहे, En=-13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, आता हे असा फॉर्म्युला कसा, हा फॉर्म्युला जो तो कसा उपयोगाचा आहे ते बघू आपण. सपोज आपल्याला दिलं हायड्रोजन आहे. ठीक आहे, तर हायड्रोजनचा इथे लिहून घेऊ आपण. काय दिलं आपल्याला, हायड्रोजन दिलं. बरोबर, हायड्रोजन दिलं. ॲटॉमिक नंबर किती असते, 1 असते. ठीक आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. सपोज हा झाला फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. ठीक आहे, आता मला फर्स्ट n=1 याची एनर्जी जर काढायची असेल, मला E1 ची एनर्जी काढायची असेल, किंवा मला n=2 मध्ये E2 ची एनर्जी जर काढायची असेल, तर फॉर्म्युला काय होईल, E1 होऊन जाईल -13.6. Z ची व्हॅल्यू काय, 1 अपॉन n ची व्हॅल्यू किती, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे 1 तर कटून जातील, म्हणजे काय राहिले आपल्याकडे, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर फर्स्ट ची एनर्जी किती आहे, E1 ची एनर्जी जी आली ती आली -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर, आता जर आपण सेकंडची एनर्जी बघितली, ठीक आहे, सपोज म्हटलं मी याची एनर्जी काढते जेव्हा n=2 आहे, मला E2 ची एनर्जी काढायची, तर कसं समजेल फॉर्म्युला, E2=-13.6. झेड किती आहे, 1 असणार आहे, अपॉन एन किती, 2 चा स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे किती झालं, -13.6, 2 चा स्क्वेअर काय, 4. बरोबर, 2 चा स्क्वेअर होऊन जाईल 4. इज इक्वल टू काय होऊन जाईल, विच इज इक्वल टू काय, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर आपली E2 ची एनर्जी किती आली, E2 ची एनर्जी आली -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की इथे आपल्याला जे व्हॅल्यू दिल्या, इथली फर्स्ट E1 ची व्हॅल्यू जी आहे ती खूप कमी आहे, नंतर काय झाली, एकदम सडनली खूप जास्त इन्क्रीज झाली व्हॅल्यू. असं का बरं झालं, तर आपल्याला माहितीये पॉझिटिव्ह चार्ज जो असतो, ठीक आहे, ही फर्स्ट शेल, इथे खूप जास्त अट्रॅक्शन आहे. बरोबर, इथल्या जे इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन खूप जास्त आहे. जसं जसं शेल वाढत जातील, इलेक्ट्रॉन जर ह्या शेलमध्ये असेल तर अट्रॅक्शन काय होईल, डिक्रीज होईल. आणि जर अट्रॅक्शन अट्रॅक्शन कोणाचं, आपला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं यांचं अट्रॅक्शन जर डिक्रीज झालं, ठीक आहे, डिक्रीज झालं, तर तो काय होऊन जाईल, अनस्टेबल होऊन जाईल. काय होऊन अनस्टेबिलिटी वाढेल. आणि अनस्टेबिलिटी वाढली म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढेल. बरोबर, तर अनस्टेबिलिटी इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे काय होते, एनर्जी जो आहे तो काय होतो आपला, एनर्जी सुद्धा इन्क्रीज होते. ठीक आहे, म्हणजे जिथे जेव्हा स्टेबल कंडिशन होती एनर्जी डिक्रीज होती. का बरं कमी होती, कारण तेव्हा तो काय स्टेबल फॉर्म मध्ये, त्याला कोणासोबत रिॲक्ट करायची वगैरे गरज नाही. पण जसं तो अनस्टेबिलिटीकडे जाईल तो खूप जास्त काय होऊन जाईल, रिॲक्टिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर जसं जसं काय होणार आहे, आपण काय पॉईंट ऑब्झर्व केला, आपण हे पॉईंट ऑब्झर्व केला की नंबर ऑफ शेल जसं जसं वाढतील, ठीक आहे, तसं एनर्जी काय होणार आहे, एनर्जी हळूहळू काय होणार आहे, एनर्जी इन्क्रीज होणार आहे. बरोबर, नंबर ऑफ शेल जर वाढले तर इन्क्रीज होईल, काय होईल, का बरं, कारण अनस्टेबिलिटी काय होते, इन्क्रीज होते, अनस्टेबिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे, सो हा कन्सेप्ट होता. आता आणखी आपल्याला काय सांगते, ठीक आहे, सो ठीक आहे, आपण काय पॉईंट डिस्कस केले, आपल्याला हे कळलं की ते आपल्याला शेलची इन्फॉर्मेशन देतात, एनर्जीची इन्फॉर्मेशन देतात. आणखी कशाची इन्फॉर्मेशन देतात ते समजून घेऊ आता आपण. ठीक आहे, आणखी आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन मिळते, रेडियस ऑफ ऑर्बिट.
रेडियस ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, तर रेडियस ऑफ ऑर्बिटची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. म्हणजे हा आपला न्यूक्लियस, हा पहिला शेल, तर इतका डिस्टन्स, एक आर डिस्टन्स, हा एक रेडियस झाला. ठीक आहे, तर आपल्याला हे रेडियस ऑफ ऑर्बिटची इन्फॉर्मेशन कोण देते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बरोबर. आता याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला बनलाय, आपण तो फॉर्म्युला समजून घेऊया. फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे आर एन इज इक्वल टू 0.529 एन स्क्वेअर अपॉन झेड एमस्ट्रॉंग. ठीक आहे, हा आहे फॉर्म्युला. ठीक आहे, हा काय झाला? आपला फॉर्म्युला झाला. काय दिलाय? आर एन इज इक्वल टू 0.529 एन स्क्वेअर अपॉन झेड एमस्ट्रॉंग. तर याच्यावरून आपल्याला काय कळतंय? आपल्याला हे कळतंय की आर एन ची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एन स्क्वेअर वर. म्हणजे जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढत जाईल, आर एन म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट पण काय होईल? इन्क्रीज होईल. बरोबर. म्हणजे शेल जर इन्क्रीज झाला तर आर ची व्हॅल्यू, रेडियसची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सिंपल आहे. बरोबर. आता नेक्स्ट मध्ये का आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर फिनिश केला. आता आपण डिस्कस करणार आहोत अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे, सो याचं नाव नेक्स्ट वाला जो आहे काय? अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर. क्वांटम नंबर याला आपण सबसिडियरी क्वांटम नंबर सुद्धा म्हणतो. क्वांटम नंबर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता हा जो आहे क्वांटम नंबर आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन देते? तर हा आपल्याला सबशेल बद्दल सांगतो. कशाबद्दल? सबशेल बद्दल इन्फॉर्मेशन देतो. याची व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, ती व्हॅरी होते, व्हॅरीज फ्रॉम 0 टू n-1. ठीक आहे, म्हणजे आपण याला महत्वाचा पॉइंट, एक पॉइंट काय आहे की एल, याच्यावर आपण काय काय काढलं, कन्क्लुजन काढलं की एन कॅन नेव्हर बी इक्वल टू एन. एन इज इक्वल टू एल आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, ही कंडिशन लक्षात ठेवायची. ठीक आहे, सपोज आपण एक्झाम्पल घेतला, एक्झाम्पल मध्ये आपण म्हटलं की एन इक्वल टू, ठीक आहे, आपण घेतला की एन इक्वल टू 3 आहे. याचा अर्थ काय की एल ची किती व्हॅल्यू पॉसिबल आहे? एल इक्वल टू 0 पॉसिबल आहे, 1 पॉसिबल आहे, 2 पॉसिबल आहे. ह्या 3 व्हॅल्यू पॉसिबल. ठीक आहे, आणि म्हणूनच माहिती आहे का की आपण जेव्हा डिस्कस करत असतो ना, एक मिनिट, हा, की आपण बघितलंय की आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल करतो तेव्हा आपण 3S बघतो, 3P बघतो, 3D असते, पण कधी 3F नसते. 3F कधी पाहिला तर नाही. 3F का बरं नसते? याचं रिझन हेच आहे की 3F मध्ये n इक्वल टू 3 आहे आणि एफ म्हणजे काय? एफ म्हणजे सुद्धा काय होते? एल इज इक्वल टू 3. आपल्याला माहिती पाहिजे काय? तर ते असं की एल इक्वल टू 0 असणं म्हणजे काय? एस सबशेल असणं, 1 असणं म्हणजे पी सबशेल, 2 असणं म्हणजे डी सबशेल एल इक्वल टू, आणि एल इक्वल टू 3 म्हणजे एफ सबशेल, 4 असेल तर जी सबशेल. बरोबर. ते सबशेल जे आहेत, ठीक आहे, ते आपल्याला कळतात. तर इथे काय दिलंय? एन इक्वल टू 3 आणि एफ इक्वल टू, एफ जर आहे हा तर एल इक्वल टू 3, तर दोन्हीही काय तर सेम येत आहे. आणि आपण आताच डिस्कस केलं की एल कॅन नेव्हर बी इक्वल टू एन. ठीक आहे, सो त्यामुळे 3F आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. ठीक आहे, सो हे तर झालं आपलं अझिमुथल क्वांटमचं थोडंफार इन्फॉर्मेशन. आता आपण बघू की सपोज आपल्याला ऑर्बिटल काढायचे असतील, नंबर ऑफ ऑर्बिटल आणि ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यासाठी कोणतं फॉर्म्युला असतं ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो आता आपण ते डिस्कस करत आहोत. ठीक आहे, काय दिलंय? सपोज आपल्याला म्हटलं की नंबर ऑफ ऑर्बिटल आपल्याला काढायचे. ठीक आहे, आपण 4 पॉईंट डिस्कस करणार आहोत. जर आपल्याला म्हटलं नंबर ऑफ ऑर्बिटल आपल्याला काढायचे, ऑर्बिटल इन शेल, बरोबर, वर्ड्स प्रॉपर पाहिजेत. इन अ शेल आहे, बरोबर, तर त्याचा फॉर्म्युला असते एन स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे एका ऑर्बिटल मध्ये किती असतात? एका ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन असतात 2. ठीक आहे, पण असे खूप सारे ऑर्बिटल असले तर किती इलेक्ट्रॉन असतात? की डायरेक्ट फॉर्म्युला असते. जर आपल्याला काय काढायचं असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल. ठीक आहे, इन शेल हे महत्वाचं आहे. तर फॉर्म्युला काय म्हणजे 2n स्क्वेअर बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला बी. आता सपोज मला काढायचं असेल, नेक्स्ट आहे नंबर ऑफ ऑर्बिटल्स, ऑर्बिटल इन सबशेल. आता आपल्याला कशामध्ये काढायचं? इन अ सबशेल मध्ये काढायचं.
ठीक आहे. सो शेल आणि सबशेल काय दिलं ते प्रॉपर पाहायचं. इन अ सबशेल असेल तर आपला फॉर्म्युला काय होऊन जाईल, आपला फॉर्म्युला आहे 2l+1. काय 2l+1. तेच जर आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कशामध्ये, इन अ सबशेल, इन अ सबशेल, तर काय होऊन जाईल फॉर्म्युला 2 × 2l+1. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युलाने आपण थोडेफार एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू कसं असते काय असते म्हणून. ठीक आहे. सपोज आपल्याला दिलं असेल, त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे की डी सबशेल आहे. ठीक आहे, डी सबशेल आहे आणि आपल्याला काढायचं की डी सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. ठीक आहे. किंवा आपल्याला म्हणायचंय की किती ऑर्बिटल, किती नंबर ऑफ ऑर्बिटल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर नंबर ऑफ ऑर्बिटल आपल्याला काढायचे. कशाची काढू आपण, नंबर ऑफ ऑर्बिटल. ऑब्व्हियसली डी सबशेल दिलेत, आपण कशाची काढू, सबशेलची काढू. सबशेल साठी काय फॉर्म्युला आहे, 2l+1, तर विच इज इक्वल टू 2l+1 काय होईल 2l+1. डी दिलाय, डी सबशेल साठी एल ची व्हॅल्यू किती असते, एल इक्वल टू असते आपला 2. तर काय म्हणजे 2 × 2+1 विच इज इक्वल टू 4, 4+1 विच इज इक्वल टू 5. बरोबर. म्हणजे डी सबशेल मध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल किती असतील, 5 असतील. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा उदाहरण मिळते तर त्याला अशा प्रकारे असे एक्झाम्पल्सने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तो आपल्याला मेन 4 फॉर्म्युले डिस्कस झालेत आपले. ठीक आहे. सपोज आपल्याला आणखी एक एक्झाम्पल डिस्कस करू की आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, इथे लिहून घेऊ. आपल्याला एक क्वेश्चन गिवन आहे की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ थर्ड शेल आपल्याला असं काढायचं. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ थर्ड शेल. आता इथं जे होतं ते सबशेलचं होतं, पण इथे काय म्हटलंय, थर्ड शेल म्हटलंय. म्हणजे आपल्याला क्लिअर आहे की n इज इक्वल टू काय आहे, 3 आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला काय, आपण तो मगाशीच बघितला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल काढायचा फॉर्म्युला आहे 2n². तर काय होऊन जाईल, इथे होऊन जाईल 2n². 2n² म्हणजे 2 × 3 चा होल स्क्वेअर, 2 × हा काय झाला 9 विच इज इक्वल टू 18. बरोबर. सो हा आला आन्सर आपला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला. सो मेन म्हणजे आपले हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. हे फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवायचे. आपण शेप मध्ये घेऊन घेऊ यांना. ठीक आहे, प्रॉपर. म्हणजे मग जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्याल तेव्हा सोयीस्कर पडतील की काय काय एकदम प्रॉपर आपल्याला लक्षात ठेवायचं वगैरे, त्रास होणार नाही. ठीक आहे. आपल्याला हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंबर ऑफ सबशेल मध्ये जे असेल ते सो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ज्याच्यावर बेस प्रॉब्लेम येऊ शकतात. आता हे पूर्ण इन्फॉर्मेशन कशी झाली, अजून क्वांटम नंबरची झाली. आता आपण डिस्कस करणार आहोत मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ठीक आहे. थर्ड, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ठीक आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर याला आपण एम ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. तर हे आपल्याला काय सांगते, ऑर्बिटलचं ओरिएंटेशन सांगते. लिहून घेऊ आपण. इट डिस्क्राइब ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल. ठीक आहे. काय सांगते, ऑर्बिटलचं ओरिएंटेशन सांगते. याची व्हॅल्यू जी असते आपल्याला ml म्हणतो. ठीक आहे. याची व्हॅल्यू जी आहे ती फ्रॉम -l टू +l असते. ठीक आहे. सपोज आपण एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल मध्ये आपण म्हटलं की याची व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, पी शेल घेतला आपण. पी शेल. ठीक आहे. आता पी शेल आहे म्हणजे एल ची व्हॅल्यू काय असणार आहे, एल इज इक्वल टू 1 असेल. तर याची व्हॅल्यू जी असेल त्याचा रेंज काय असेल, एम एल इज इक्वल टू काय असेल, -1, 0, +1. बरोबर. म्हणजे आपण जे ऑर्बिटल काढतो ना ते किती असतील, पी असतील. इथे पी शेल आहे म्हणजे इथे 3 असतील. ठीक आहे. आणि यामध्ये हा एक -1, 0 आणि एक +1 असेल. ठीक आहे. सो हे ठरते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की एम, ठीक आहे, एम जो आहे तो काय असेल, कॅन नेव्हर बी ग्रेटर दॅन द एल. ठीक आहे. एम ची व्हॅल्यू जी काही असेल, एम कॅन नेव्हर बी ग्रेटर दॅन एल. ठीक आहे.
एल पेक्षा एम कधीच मोठा नसेल. ठीक आहे, तो ही काय झाली इन्फॉर्मेशन आपली मॅग्नेटिक क्वांटम नंबरची झाली. आता आपण बघणार आहोत स्पिन क्वांटम नंबरची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आपले 3 क्वांटम नंबर डिस्कस झाले. ठीक आहे, आता आपण डिस्कस करणार आहोत स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर. ठीक आहे, म्हणजे याच्यात काय होणार आहे, आपल्याला स्पिन बद्दल समजणार आहे. ठीक आहे, ते त्यांची स्पिन कशी आहे. म्हणजे आपण म्हटलं की हा सपोज ऑर्बिटल आहे. ठीक आहे, हा झाला आपला ऑर्बिटल. तर यामध्ये असे दोन, एक पॅरलल असते, अँटी पॅरलल असते. ठीक आहे, ते काय झाले स्पिन झाले. एकाची व्हॅल्यू प्लस हाफ असते. ठीक आहे, आणि एकाची व्हॅल्यू काय असते, अँटी पॅरलल आहे, हा असेल मायनस हाफ. ठीक आहे, सो आता आपण याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत की याच्यासाठी कोणते, याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अझिमुथल प्रिन्सिपल डिस्कस करणार आहोत, पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल डिस्कस करणार आहोत, कुन्स रूल फॉर द मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी हे डिस्कस करणार आहोत, की इलेक्ट्रॉनची फिलिंग ऑर्बिटल मध्ये कशी होते, त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे ह्या रूलनी शोधायची. ठीक आहे, तो सगळ्यात पहिले आपण जो पॉइंट डिस्कस करणार आहोत त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहोत, तो आहे आपला अबाव प्रिन्सिपल मध्ये म्हणजेच अबाव रूल डिस्कस करणार. ठीक आहे, तो सगळ्यात पहिला जे आपण डिस्कस करत आहोत तो आहे आपला अबाव प्रिन्सिपल, अबाव रूल. आता अबाव वर्ड जो आहे तो काय, जर्मन वर्ड आहे. त्याचं मिनिंग काय असते, बिल्डिंग अप, बिल्डिंग अप. ठीक आहे, या रूलने काय सांगितलं की इलेक्ट्रॉनला आपण फील करतो त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफिशियली. ठीक आहे, याला आपण लिहून घेऊ. याने काय सांगितलं आपल्याला इन्फॉर्मेशन की इलेक्ट्रॉन आर फील्ड in increasing order of, in increasing order of energy of a shell. बरोबर, एनर्जी ऑफ शेल. तर आपण काय करणार आहोत, याला याला आपण अरेंज करत आहोत त्याच्या एनर्जीच्या एनर्जीनुसार. ठीक आहे, सो याला आता कसं अरेंज करायचं याच्यासाठी पण एक रूल असते. तो रूल आहे आपला N+L रूल. आता हा रूल आपल्याला काय म्हणते, तर हा आपल्याला एक्सप्लेन करतो की कोणती सबशेल पहिले येईल. इलेक्ट्रॉन तर फिल करायचे आपल्याला इंक्रीजिंग ऑर्डर नुसार, कोणती सबशेल फर्स्ट येईल हे आपण N+L च्या हेल्पने काय करतो, सॉल्व्ह करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन ऑर्बिटल आहे, 1s आहे आणि 2s आहे. आपल्याला डिसाईड करायचं की पहिले आपण इलेक्ट्रॉन 1s मध्ये टाकू की 2s मध्ये टाकू. ठीक आहे, तर आपण काय करतो, N+L रूल फॉलो करतो. आता 1s च्या केसमध्ये n इज इक्वल टू काय आहे, n इज इक्वल टू 1 आहे आणि l इज इक्वल टू काय 0. इथे n इक्वल टू काय 2 आहे आणि l इज इक्वल टू काय आहे, l इज इक्वल टू 0 आहे. तर अशा केसमध्ये आपली N+L ची व्हॅल्यू किती होऊन जाईल, इथे होऊन जाईल 1 आणि इथे काय होऊन जाईल, N+L ची व्हॅल्यू 2 + 0 विच इज इक्वल टू 2 येऊन जाईल. बरोबर, तर हा रूल काय म्हणते की ज्याची N+L ची व्हॅल्यू, हा रूल काय म्हणतो की ज्याची N+L, ठीक आहे, याची ऍडिशन जी असणार आहे ती लो व्हॅल्यू येईल, लो व्हॅल्यू येईल. तो काय होणार आहे, तो फर्स्ट फील होणार आहे, फर्स्ट फील होईल त्याची इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याची काय असते 1, याची N+L ची ऍडिशन किती आली, 1 आली, याची 2 आली. तर कोणाची लो व्हॅल्यू आहे, याची. तर आपण याचा इलेक्ट्रॉन पहिले फिल करू, म्हणजे पहिले 1s चे आपण इलेक्ट्रॉन फिल करू आणि मग आपण उरलेले इलेक्ट्रॉन 2s मध्ये टाकू. पण डायरेक्ट 2s मध्ये टाकू का नाही, पहिले आपण 1s मध्ये टाकू. ठीक आहे, आणखी एक कंडिशन डिस्कस करू. असंही होऊ शकते की दोघांमध्येही दोघांची ऍडिशन सेम आहे. बरोबर, त्यावेळेस काय करायचं तेही बघून घेऊ आपण, हा रूल फॉलो करत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे 3p आहे आणि 4s आहे. n इक्वल टू काय झालं, इथे 3 झालं. l इक्वल टू काय झालं, l ची व्हॅल्यू जी आहे 1 झाली. इथे काय n इक्वल टू जो आहे तो 4 आहे आणि l ची व्हॅल्यू आहे ती 0 आहे. N+L किती होऊन जाईल, इथे N+L म्हणजे 3 + 1 विच इज इक्वल टू 4 आणि इथे काय N+L म्हणजे काय होऊन जाईल 4 + 0 विच इज इक्वल टू 4 असं होईल. म्हणजे ते दोघांची व्हॅल्यू 4 आली. मग आपण ठरवू शकतो का की लो व्हॅल्यू कोणाची, हाय व्हॅल्यू कोणाची नाही. तर अशा कंडिशनच्या वेळेस काय करायचं, n ची व्हॅल्यू बघायची. n ची व्हॅल्यू ज्याची लो असेल त्याचा इलेक्ट्रॉन फर्स्ट फिल करायचा. ठीक आहे, ही कंडिशन केव्हा, जेव्हा N+L ची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे तेव्हा.
तेव्हाची कंडिशन आहे. ठीक आहे. सो आपण याच्यावरून काय ठरवतो, इलेक्ट्रॉन आपण कोणता पहिले फिल करणार आहोत, कोणता नंतर फिल करणार. ठीक आहे. आता सपोज आपल्याकडे दिला असेल, ठीक आहे, आपल्याला आपण एक्झाम्पल पण घेऊयाचा. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल डिस्कस करू. काय म्हटलं आपल्याला, सपोज एक क्वेश्चन दिला आपल्याला की आपल्याला दिला 3D, 4P, 4D आणि 5S दिलाय आणि आपल्याला सांगायचं आहे की आपण इलेक्ट्रॉन सगळ्यात पहिले कोणाची फिल करू, इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. कारण आपण काय अबाव रूल पाहतो आणि अबाव रूलने काय म्हटलं की इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज करा. तर आपण काय करू, याला इन्क्रीजिंग ऑर्डर कसं डिसाईड करू, तर आपण काय करू, सगळ्यात पहिले आपला N+L रूल वापरू. इथे N+L नी सॉल्व्ह करून बघू काय होईल. इथे काय होऊन जाईल, N+L म्हणजे 3, L ची व्हॅल्यू काय असते, D म्हणजे 2 विच इज इक्वल टू 5. इथे काय 4 आहे प्लस L ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 1 म्हणजे हा पण झाला 5. 4D आहे, हा काय झाला आपला, हा झाला आपला 4 प्लस D म्हणजे काय 2 म्हणजे हा झाला आपला 6 आणि 5S आहे म्हणजे 5 आणि S म्हणजे काय होऊन 0 होऊन जाईल म्हणजे हा 5 झाला. आपला N+L वाला पहिला जो रूल आहे तो फॉलो नाही झाला, कारण हे काय झाले, सगळे सेम झाले. बरोबर. मग आपण काय करतो, मग आपण स्मॉल नंबर N चा डिसाईड करतो. इथे 3 आहे, इथे 4 आहे आणि इथे काय आहे 5 आहे. 6 जो आहे तो सगळ्यात लास्ट फिल करणार आहोत आपण. 4D जो आहे तो सगळ्यात काय करू, लास्ट फिल करू, एवढं कन्फर्म आहे आपलं. बरोबर. का बरं सगळ्यात लास्ट फिल करणार आहोत आपण, कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय जास्त आहे. बरोबर. N+L सगळ्यात जास्त आहे. आपण डिस्कस करत होता हे ज्यांची 5 आहे, याची 3, 5, 4, तर यांची व्हॅल्यू ज्याची कमी त्याचा इलेक्ट्रॉन पहिले फिल करू. तर आपण सगळ्यात पहिले 3D फिल करू, मग आपण 4P फिल करू, 4P मध्ये इलेक्ट्रॉन फिल करू, मग आपण 5S मध्ये फिल करू आणि मग लास्ट मध्ये आपण 4D मध्ये इलेक्ट्रॉन फिल करू. हा असेल आपला ऑर्डर. बरोबर. सो अशा प्रकारे आपण काय करायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ही इन्फॉर्मेशन मिळाली तर. आता अबावनी कशा प्रकारे आपल्याला सांगितलं ते बघू आपण. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन कसे फिल करायचे ते त्यांनी कसं ट्रिक सांगितली ते. सो आपण बघणार आहोत अबाव प्रिन्सिपल कसं असतं. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण 1S, 2S, 3S, 4S, 5S, 6S, 7S, 8S असं अरेंज करतो. मग 2P, 3P, 4P, 5P, 6P, 7P अरेंज करतो. 3D, 4D, 5D, 6D आणि मग 4F, 5F. ठीक आहे. आता हे जे आहे त्याचं मुवमेंट कसं होणार आहे, हा 1S कडून जाईल. ठीक आहे. पहिल्यांदा काय असणार आहे, 1S असणार आहे. याचा अर्थ काय की सगळ्यात पहिले आपण इलेक्ट्रॉन फिल कशावर करणार आहोत, इलेक्ट्रॉन फिल आपण 1S मध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता कुठे मूव्ह झाला हा, त्यानंतर तो गेला 2S कडे, म्हणजे 2S कडे इलेक्ट्रॉन फिल होईल, मग 2P कडे, मग 3S कडे, मग 3P, 4S कडे. ठीक आहे. सो यांनी आपल्याला कसं सांगितलं की इलेक्ट्रॉन आपण कसं फिल करणार आहोत, सगळ्यात पहिले 1S मध्ये अबाव प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग आपण सगळ्यात पहिले 1S मध्ये इलेक्ट्रॉन फिल करणार आहोत. इथे इलेक्ट्रॉन फिल झाल्यानंतर आपण जाणार आहोत 2S मध्ये, 2S चे इलेक्ट्रॉन फिल झाल्यानंतर 2P मध्ये, 2P नंतर आपण 3S कडे मूव्ह करतो, मग 3P, मग 4S. ठीक आहे. त्यानंतर कुठे जातो, 4S झालं की आपण जातो 3D मध्ये, 4P, 5S मध्ये. ठीक आहे. कुठे जातो आपण, त्यानंतर आपण जातो 3D, 4P आणि 5S. ठीक आहे. मग 5S झाल्यानंतर आपण पुढे जातो तर 4D, 5P, 6S मध्ये. ठीक आहे. सो लिहून घेऊ आपण 4P, पुढे झालं 5S झालं, मग आहे आपला 4D, 5P आणि 6S. 6S नंतर कुठे जातो आपण 4F कडे, मग 5D, मग 6P, 7S. ठीक आहे. इथे दिलं आहे. त्यांनी कसं केलं, यांनी अरेंज केलं आणि मग त्यांनी म्हटलं की आपण अशा टाईपनी काय करणार आहोत, अशा वेनी. ठीक आहे. हे आपल्याला दिसतं. सगळ्यात पहिले आपण काय करतो, अशी लाईन काढतो. ठीक आहे. पहिल्या लाईन मध्ये आपण 1S आणि 2S ला कट करतो. सेकंड लाईन मध्ये आपण 3S, 3P 2 यांना कट करतो. मग आपण 3 यांना कट करतो. इथे 3, हा 1, 2, 3 अशा 3 यांना कट करतो आणि मग लास्ट मध्ये आपण 4 ला कट करतो. ठीक आहे. 4 ऑर्बिटलला कट करतो. मग काय करतो, आपण कनेक्शन जॉईन करतो की 1S नंतर कोण येणार आहे, 1S नंतर 2S येणार आहे. आपण इथे बघितलं 1S नंतर 2S, 2P. तर आपल्याला ह्या वेनी काय करायचं, इलेक्ट्रॉन फिल करायचे. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत बघितलं, इथे झालं 6S, 6S नंतर कुठे इलेक्ट्रॉन फिल करायचे, तर 6S नंतर हा जाईल 4F, 5D, 6P आणि 7 मध्ये, आणि 7 नंतर तो पुढे जाईल 5F, 6D, 7P आणि 8S कडे. बरोबर. सो लिहून घेऊ आपण 7S नंतर जाते तो 5F. ठीक आहे. 5F नंतर तो जाते 6D, मग आहे 7P आणि मग आहे 8-7. ठीक आहे. सो ह्या अरेंजमेंटनी आपल्याला काय करत, अबाव प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग ह्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी आपल्याला काय करायचे असतात, इलेक्ट्रॉन फिल करायचे असतात. ठीक आहे. सो हा आहे आपला अबाव प्रिन्सिपल. आता नेक्स्ट रूल जो आपण डिस्कस करणार आहोत, नेक्स्ट प्रिन्सिपल डिस्कस करणार आहोत, तो आहे आपला
पॉली एक्सक्लूजन प्रिन्सिपल. एक्सक्लूजन प्रिन्सिपल. ठीक आहे. आता याच्या अकॉर्डिंग काय असते तर यांनी सांगितलंय की जेव्हा आपण ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन फिल करतो ना तर ते कसे असले पाहिजे, अपोजिट स्पीड मध्ये असले पाहिजे. ठीक आहे, अपोजिट स्पिन मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. दुसरं यांनी असं सांगितलं की जेव्हा दोन इलेक्ट्रॉन, ठीक आहे, टू इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल कॅन नेव्हर हॅव अ सेम व्हॅल्यू ऑफ 4 क्वांटम नंबर. ठीक आहे. काय सांगितलं यांनी, लिहून घेऊ आपण हा पॉइंट. काय म्हटलं यांनी की टू इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिटल. ठीक आहे. ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन, हे जे दोन इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात, कॅन नेव्हर हॅव सेम व्हॅल्यू ऑफ ऑल फोर क्वांटम नंबर. त्यांचं असं म्हणणं की दोन्ही इलेक्ट्रॉनचे सेम क्वांटम नंबर राहणार नाही. चेक करू आपण याचं ऍक्च्युअली मिनिंग काय. ठीक आहे. आपण काय घेऊ, एक ऑर्बिटल घेऊ, त्यामध्ये दोन अपोजिट स्पिन वाले इलेक्ट्रॉन टाकू आणि एक ऑर्बिटल घेऊ ज्यामध्ये सेम स्पिन वाले इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता यामध्ये हा एक स्पिन झाला, हा अपोजिट स्पिन, आणि हे काय झाले, सेम स्पिन झाले. बरोबर. याचं n इक्वल टू 1 काय आपले प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय होऊन जाईल, n इक्वल टू 1 होईल. बरोबर. l इक्वल टू काय होऊन जाईल, l इक्वल टू एक इलेक्ट्रॉन आहे, l इक्वल टू 0 होऊन जाईल आपला. ठीक आहे. म्हणजे हा s ऑर्बिटल आहे ना, एकच ऑर्बिटल दिसत आहे म्हणजे हा s ऑर्बिटल आहे. s मध्ये l इक्वल टू काय असेल 0, l इक्वल टू 0 आहे तो m इक्वल टू पण 0 होऊन जाईल. आणि स्पिन काय होऊन जाईल, स्पिन होऊन जाईल प्लस हाफ. ठीक आहे. सेम इथे n इक्वल टू काय होईल, 1 होईल. ठीक आहे. s ऑर्बिटल आहे तर 1 होईल. ठीक आहे. पहिला ऑर्बिट l इक्वल टू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आणि m इक्वल टू काय होऊन जाईल, m इक्वल टू म्हणून काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आणि s इज इक्वल टू काय होऊन जाईल, हा प्लस आहे तर हा अँटी पॅरलल आहे म्हणजे हा होऊन जाईल मायनस हाफ. बरोबर. तर यामध्ये काय आपला रूल लागलाय, पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा रूल काय लागलाय की 4 क्वांटम नंबर सेम नसतील. हा लास्ट वाला जो आहे स्पिन क्वांटम नंबर तो डिफरंट आहे. बरोबर. तर यांनी रूल फॉलो केलाय. बरोबर. यांनी काय केलं, पॉलीचा रूल फॉलो केलाय. पण ह्या कंडिशन मध्ये बघू आपण, n इक्वल टू 1, n इक्वल टू 1, l इक्वल टू 0, l इक्वल टू 0, m इक्वल टू 0, m इक्वल टू 0, s इक्वल टू, दोन्ही सेम आहेत तर एक तर प्लस हाफ नाही तर प्लस हाफ असतील तर मग हा पण काय होईल, हा प्लस हाफ, तर s इक्वल टू हा पण काय होऊन जाईल, प्लस हाफ होऊन जाईल. ठीक आहे. प्लस हाफ. बरोबर. तर हा आपल्या पॉलीचा रूल जो आहे तो व्हायलेट करत आहे. बरोबर. तर पॉलीच्या अकॉर्डिंग काय म्हणत आहे ते की टू इलेक्ट्रॉन जे असतात ऑर्बिटलमध्ये ते कसे असले पाहिजे, सेम व्हॅल्यू, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती त्यांच्या व्हॅल्यूमध्ये आपले 4 क्वांटम नंबर कधीच सेम राहणार नाही. ठीक आहे. टू इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल कॅन नेव्हर हॅव अ सेम व्हॅल्यू ऑफ ऑल 4 क्वांटम नंबर. ते कधीच राहणार नाही. ठीक आहे. तो हा झाला आपला पॉली प्रिन्सिपल. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, थर्ड प्रिन्सिपल आपण डिस्कस करणार आहोत, तो आहे आपला हुन्स रूल. ठीक आहे. हुन्स रूल फॉर द मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. लिहून घेऊ आपण हुन्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे. आता याच्या अकॉर्डिंग काय असतं की आपण जेव्हा ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करतो ना, ठीक आहे, सपोज आपण हा काढला ऑर्बिटल. ठीक आहे. तीन ऑर्बिटल आहे. ठीक आहे. हा दुसरा ऑर्बिटल. याच्या अकॉर्डिंग आपण इलेक्ट्रॉन जेव्हा फिल करू तेव्हा सगळ्यात पहिले आपण एक एक इलेक्ट्रॉन फिल करायचे. ठीक आहे. असं नाही की 3 इलेक्ट्रॉन आहे तर पहिले मी इथे 2 टाकील मग उरला एक तर एक असं टाकेल. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिल करायचे नाही. सगळ्यात पहिले जे काही इलेक्ट्रॉन असतील पहिले सिंगली इलेक्ट्रॉन पुट करायचे आणि मग पेअरिंग करायची. ठीक आहे. सो आपण लिहून घेऊ याचं स्टेटमेंट काय असणार आहे, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिटल ऑफ अ सबशेल इज नॉट पॉसिबल until all orbital of subshell are singly occupied. ठीक आहे. सो सिंपल आपण पॉइंट वाईज असं एक शॉर्ट मध्ये लिहून घेऊ की यांनी काय म्हटलंय की पहिले काय करायचं, सिंगली इलेक्ट्रॉन फिल करायचे. ठीक आहे. आणि मग काय करायचं, पेअरिंग करायची. ठीक आहे. मग काय करायची, पेअरिंग करायची. सगळ्यात पहिले फर्स्टली आपण काय करायचं, सिंगली इलेक्ट्रॉन फिल करायचे. आता असं का बरं म्हटलं तर त्याच्या अकॉर्डिंग असं केल्याने मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मिळते. ठीक आहे. चेक करू मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी पण कन्सेप्ट. ठीक आहे. आता इथे काय दिलं आपल्याला, सिंगली इलेक्ट्रॉन फिल आहे.
तर एस इज इक्वल टू काय होऊन जाईल, हाफ होऊन जाईल, प्लस हाफ, मग प्लस हाफ, विच इज इक्वल टू किती, 3/2. बरोबर, 3/2 झालं. तर आपण जर याची स्पिन मल्टिप्लिसिटी जर काढली, ठीक आहे, याची जर आपण स्पिन मल्टिप्लिसिटी काढली, स्पिन मल्टिप्लिसिटी, ठीक आहे, हा स्पिन मल्टिप्लिसिटी हा कॅपिटल एस असते, ठीक आहे, आणि हा स्पिन जो आहे तो स्मॉल एस असते, ठीक आहे, स्मॉल एस. आणि कॅपिटल एस जो आहे तो ऍक्च्युली काय, समेशन एस सगळ्या स्पिनचा, ठीक आहे. स्पिन मल्टिप्लिसिटी विच इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय स्पिन मल्टिप्लिसिटीचा, सॉरी, स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला आहे 2 कॅपिटल एस, ठीक आहे, 2 इंटू एस प्लस 1. आता 2 इंटू सगळ्यांची समेशन किती आली आपल्याला, ऍडिशन केली तर किती आली आपल्याला, 3/2 प्लस 1. तर स्पिन मल्टिप्लिसिटी किती आली याची, 4 आली, ठीक आहे. हुन्स रूलच्या अकॉर्डिंग आपण जर पेअरिंग मध्ये 1 इलेक्ट्रॉन जर फिल केले तर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी येते, बरोबर. सो याची आली 4. आता याची चेक करून घ्या, ठीक आहे. याची जर चेक केली तर एस स्मॉल एस इज इक्वल टू काय होईल, हा होऊन जाईल प्लस हाफ, हा होऊन एक, इथे काय पेअरिंग मध्ये आहे तर एक प्लस हाफ असते, एक मायनस हाफ असते, बरोबर, प्लस हाफ असं राहील. हे दोन तर कटून जातील, काय उरलं, हाफ उरला. स्पिन मल्टिप्लिसिटी काय होऊन जाईल, विच इज इक्वल टू 2s प्लस 1, ठीक आहे, 2s प्लस 1, 2 इंटू हाफ प्लस 1, हाफ हाफ गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, आन्सर येणार 2. तर स्पिन मल्टिप्लिसिटी कोणाची जास्त आली, 4 ची की 2 ची, 4 ची आली. म्हणून हाफ इलेक्ट्रॉन काय करतात, सगळ्यात पहिले एक एक इलेक्ट्रॉन पुट करायचं आणि तरी इलेक्ट्रॉन उरले की मग पेअरिंग करायची, ठीक आहे. मग काय करायची, पेअरिंग करायची, बरोबर, पहिलेच पेअरिंग करायची नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला, आपण डिस्कस करू की आपल्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, आपल्याला ती पी ऑर्बिटल मध्ये याला फिल करायचे. तर आपण कसं करू, पहिल्यांदा एक इलेक्ट्रॉन, मग एक इलेक्ट्रॉन, मग एक इलेक्ट्रॉन, मग एक इलेक्ट्रॉन, मग एक इलेक्ट्रॉन, 5 इलेक्ट्रॉन पुट करू. आपण कधीच असं करणार नाही की 5 इलेक्ट्रॉन आहे तर पहिले 2, ठीक आहे, मग काय 2 आणि मग 1. ह्या मॅनरनी आपण जाणार नाही, भले आन्सर सेम आहे पण तरी आपण ही ही पद्धत यूज करणार नाही की पहिले 2 मग 2 मग 1. आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, एक एकच फुल करणार आहोत. हुन्स रूलच्या अकॉर्डिंग आपण सगळ्यात पहिले एक एक इलेक्ट्रॉन पुट करू आणि मग नंतर दुसरा इलेक्ट्रॉन जो उरलाय तो फिल करू, ठीक आहे. आता एक क्वेश्चन डिस्कस करू, ठीक आहे. सपोज क्वेश्चन असा आहे की हा ऑर्बिटल आहे, ठीक आहे, 2s, आणि हा ऑर्बिटल आहे आपला 2p, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय ऑब्झर्व होते ते आपण बघू, म्हणजे आता आपण 3 रूल डिस्कस केले, ठीक आहे. तर आपण बघू की कोणते कोणते रूल इथे व्हायोलेट झाले, ठीक आहे. पहिले इथे तर पहिला रूल अबाव प्रिन्सिपल व्हायोलेट झालाय, कारण त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी काय म्हटलं होतं की पहिले 2s मध्ये फिल करा इलेक्ट्रॉन, फिल करा आणि मग उरलेले इलेक्ट्रॉन आपण 2p मध्ये इलेक्ट्रॉन फिल करा. इथे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि इथे त्यांनी नेक्स्ट इलेक्ट्रॉन भरले, ठीक आहे. म्हणजे आपला अबाव प्रिन्सिपल जो आहे तो व्हायोलेट झाला, ठीक आहे. त्यानंतर आणखी कोणता रूल व्हायोलेट झालाय, तर इथे आपला पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल जो आहे, ठीक आहे. सॉरी, इथे काय आपण क्वेश्चन असा जर घेतला असता, ठीक आहे, इथे क्वेश्चन असा घेतला, कारण सर 3चे 3ही रूल आपल्याला एकदा डिस्कस करायचे ना. तर आपला पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल जो आहे तो इथे व्हायोलेट झालाय आपण असं म्हणू, कारण इथे दोन काय पेअरिंग मध्ये सेम स्पिनचे, आपल्याला काय पाहिजे, सेम स्पिनचे पाहिजे का नाही पाहिजे, आपल्याला अपोजिट स्पिनचे पाहिजे पॉलीच्या अकॉर्डिंग, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय दिलंय, आपल्याला आणखी आणखी कोणता रूल इनकम्प्लीट आहे इथे, ठीक आहे. तर इथे आपला हुन्स रूल पण, हुन्स रूल जो आहे तो पण अप्लिकेबल नाही, तो पण व्हायोलेट झालाय. का बरं व्हायोलेट झाला, कारण त्याच्या अकॉर्डिंग सगळ्यात पहिले एक एक इलेक्ट्रॉन फिल करायला पाहिजे होते, बरोबर, एक एक इलेक्ट्रॉन फिल करायला पाहिजे होते, पण ते इलेक्ट्रॉन इथे फिल आहेत का, नाही आहेत, बरोबर. एक क्वेश्चन डिस्कस करून घेऊ आणखी, हे तिन्ही कन्सेप्ट एका वेळेस समजले पाहिजे, रिव्हिजन होती म्हणून हा क्वेश्चन जर डिस्कस केला, ठीक आहे. आता आपण एक क्वेश्चन डिस्कस करू. क्वेश्चन असा आहे, द 3 अनपेड इलेक्ट्रॉन, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, कोणाचे, नायट्रोजनचे, ऑफ नायट्रोजन, इज ड्यू टू विच रूल, विच रूल, कोणत्या रूलमध्ये, रूलमुळे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते आपल्याला सांगायचं, म्हणजे पॉलीमुळे, हुन्समुळे की अबाव प्रिन्सिपलमुळे. सो आपल्याला माहिती आहे नायट्रोजन जो आहे, ठीक आहे, नायट्रोजन याचा ॲटॉमिक नंबर किती असते, 7 असते, 1s2 असते, 2s2 आणि 2p3. आता हे 3 इलेक्ट्रॉन जिथे म्हणत आहेत ते अनपेड आहेत, तर का बरं असतील,
कारण आपण ऑर्बिटल मध्ये पी मध्ये किती 3 ऑर्बिटल असतात, पण त्याची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. पण जर आपण म्हणत आहोत 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे आपण त्यांच्यासोबत कोणाची पेअरिंग केली का नाही केली, आणि आपण सिंगली इलेक्ट्रॉन जो पहिले पुट करत असेल तर तो कोणता रूल आहे आपला, तर तो आहे आपला हुंड्स रूल. तर आपल्याला आपला आन्सर मिळाला कोणत्या रूलमुळे 3 अनपेड इलेक्ट्रॉन राहिले नायट्रोजनमुळे, तर तो आहे आपला हुंड्स रूल. ठीक आहे, सो हा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नोड, रेडियल नोड वगैरे त्याच्याबद्दल डिस्कस करू. ठीक आहे, थँक्यू.